नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल. आमचा चॅनल छोट्यांसाठी मोठ्यांसाठी असं काही नाही आहे. हा चॅनल सर्व एजच्या लोकांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेटचे जे काही महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्यांचे प्रोनाऊन्सिएशन आहे ते आपण बघितलेलं आहेत. आता आपण बघणार आहोत लेटर पीचं प्रोनाऊन्सिएशन. पहिला शब्द आहे बघा बॅक. BACK ब्या. ब्या म्हणून BA आलं, CK असं केलेलं आहे. बॅक म्हणजे BACK असा त्याचा हे झालेलं आहे. बॅक बोलताना त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला कळतं. बॅक म्हणजे त्याचा मराठीत अर्थ काय होतं? परत, पाठ, मागची बाजू. दुसरं आहे बॅकवर्ड्स. इथे पण बॅक म्हणजे BACK झालं बॅक. अँड वर्ड्स म्हणून त्याच्यामध्ये बघा वर्ड्स असं उच्चार करताना ARD आणि Sचा पण उच्चार होतो, म्हणून बॅकवर्ड्स म्हणजे मागे पडलेला. त्याच्यानंतर तिसरा शब्द बघा बॅड. इथे बघायला गेलं तर BAD बाड किंवा बड असं होतं, पण इंग्रजीमध्ये काही शब्द असे आहेत की ज्यांचं शब्दशः घेता येत नाही, म्हणून इथे बॅड झालेलं आहे. म्हणजे बॅड पण इथे पण उच्चार बघायला गेलं तर अचा उच्चार यामध्ये येतो. BAD बॅड म्हणून BAD असं आलेलं आहे. बॅड म्हणजे वाईट, दुष्ट. चौथा आहे बॅड टेम्पर्ड. इथे बॅड बघितलेलंच आहे पहिलं. आता इथे टेम्पर्ड इथे टेमचा पहिला उच्चार होतो बघा. टेम म्हणजे TEM. त्याच्यानंतर पर TEM, नंतर PER आणि डचा उच्चार कसा होतो? ED म्हणून टेम्पर्ड TEMPERED म्हणून बॅड टेम्पर्ड म्हणजे वाईट स्वभाव. त्याच्यानंतर पाचवं बघा बॅग म्हणजे BAGचा उच्चार होतो. बॅग म्हणून BAG बॅग म्हणजे पिशवी, थैली. त्याच्यानंतर सहावं बेक. इथे पण उच्चार बघा क आणि ई असा होतो. बेक म्हणून BAKE बेक म्हणजे भाजणे. त्याच्यानंतर सातवं बघा बॅलेन्सचा BA नंतर लेन्स LANCE म्हणून ते बॅलेन्स असे दोन शब्द हे करून केलेलं आहे. BAL आणि अंस BALANCE म्हणजे सरळ बोलायला गेलं तर बॅलेन्स असं होतं, म्हणजे शिल्लक, बाकी, रक्कम. त्याच्यानंतर आठवं बॉल अचा होतो आणि लचा उच्चार म्हणजे BALL बॉल म्हणजे चेंडू किंवा गोळा. त्याच्यानंतर नववं आहे पॅन BAN बॅन. इथे पण आणि नचा उच्चार म्हणून बॅन म्हणजे बंदी, प्रतिबंध किंवा मनाई करणे. त्याच्यानंतर दहावं आहे बँक म्हणूनच इथे अचा होतो, नचा कचा होतो, म्हणून बँक BANK बँक म्हणजे बँक, मातीचा ढीग. त्याच्यानंतर अकरावं बघा. अकरावं काय होतं? बार. इथे उच्चाराप्रमाणेच शब्द आहे बघा. बार BAR BA म्हणून बा आणि रचा आर आहे. बार म्हणजे बार, गंज, दांडा, अडथळा किंवा दारूचे दुकान. त्याच्यानंतर बारावं बघा बार्गेन. इथे गेन शब्द बघितलेलं.
बार, बारचं BAR वर बघितलेलंच आहे, बार. आणि गेन, गेन ग अ आय आणि एनचा उच्चार होतो म्हणून बार्गेन, बार्गेन म्हणजे सौदा करार. त्याच्यानंतर 13वं आहे बेस, बेस BASE, बेस, बेस म्हणून त्याचा उच्चार बघा आणि सचा आणि ईचा होतो म्हणून बेस, BASE, बेस म्हणजे पाया, आधार. त्याच्यानंतर 14वं बघा बेसिक, बेसिक SIC म्हणजे सीक म्हणून आलेलं आहे, सीक. आणि BASIC म्हणजे बेसिक, बेसिक म्हणजे मूलभूत, मुख्य. तसंच 15वा शब्द पण बघा बेसिस आहे, SIS आहे म्हणून सीस आलेलं आहे. आणि पहिलं बेसिस, बेसिस म्हणजे आधार, तळ म्हणजे पाया. हे लक्षात ठेवा. बेसिक, बेसिक आणि बेसिस यामध्ये उच्चारामध्ये काय होऊ शकते, गफलत होऊ शकते. बेसिक, बेसिक म्हणजे मूलभूत, मुख्य. आणि बेसिस, बेसिस म्हणजे च्या आधारावर वगैरे म्हणजे आधार, तळ, पाया. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू 16वं बाथ, बाथ BATH, BATH म्हणजे बाथ. इथे उच्चार पण होतो बाथ, थचं TH येतं, आपल्याला माहितीच आहे म्हणून बाथ. बाथ म्हणजे स्नान, आंघोळ. त्याच्यानंतर 17वं बाथरूम, बाथरूम बाथरवर बघितलेलंच आहे, रूम, रूमचा ROOM, ROOM, रूम, रूम. ओचा उच्चार बघा रूम, वचा जास्त वेळ उच्चार होतो म्हणून O आलेला आहे, रूम. आणि M आलेला आहे म्हणून बाथरूम, बाथरूम म्हणजे स्नानगृह. त्याच्यानंतर 18वं बघा बॅटल, बॅटल BATTLE, बॅटल, बॅटल. बॅट, बॅट आणि टल असा आहे तो शब्द, बॅट आणि टल म्हणजे बॅट आणि TLE म्हणून ब्या लॉंग झालं आणि टल, बॅटल. दोन्ही शब्द टीचे एकत्र येऊन ते बॅटल असं झालेलं आहे, बॅटल. बॅटल म्हणजे लढाई. त्याच्यानंतर 19 बघा बे, BAY, बे असं आहे ते, पण म्हणताना बे असा उच्चार होतो म्हणून BAY, बे म्हणजे खाडी, उपसागर किंवा एक झाड. त्याच्यानंतर 20वं बघा बीच, बीच, बीचचा उच्चारच बघा कसा आणि BEACH, बीच असा होतो बघा. प्रोनाऊन्सिएशन करताना बघा बीच म्हणून BEACH, बीच. समुद्र किनारा, सरोवर किनारा किंवा नदीचा किनारा. लक्षात ठेवा. वाक्य शब्द बोलताना पण बघा तसं बोलतो त्याप्रमाणे त्याचे जे अल्फाबेट आहे इंग्रजीचे ते आलेले आहेत, त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशन कसं होतं ते लक्षात घ्या, मग तुम्हाला ते व्यवस्थित येईल. बीच असं करून म्हणजे सगळ्यांचे म्हणजे A to Z जे काय वर्ड्स आहेत इंग्रजीमध्ये ते पण त्यामध्ये इन्क्ल्यूड होतात, त्याप्रमाणे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन आहे. त्याच्यानंतर 21वा शब्द बघू बेअर, बेअर. इथे पण बघा बेअर, बेचं BE आणि अर म्हणून AR आलं आहे म्हणून बेअर, BEAR. बेअर म्हणजे अस्वल, सहन करणे, वाहून नेणे. लक्षात घ्या एकाच शब्दाचे अनेक अर्थ येतात, तो सुटेबल जो असेल आपल्या सेंटेन्सला तो आपण इथे यूज करतो. म्हणून हे दिलेले आहेत, एकापेक्षा जास्तच अर्थ आहेत त्याचे मराठीमध्ये दिलेले, ते कसं जसं सेंटेन्स असेल त्यावर ते डिपेंड असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 22 बघा बीट, BEAT, BEAT म्हणजे BEAT म्हणजे बीट असं होतं. बीट म्हणजे मारणे, तडाखा देणे, पराभूत करणे. त्याच्यानंतर 23 आहे ब्युटी, म्हणून BEAUTY, ब्युटी म्हणून आलेलं आहे. ब्यू म्हणून BEAU आलं आणि TY, ब्युटी म्हणजे सौंदर्य, सुंदर, अत्यंत आनंददायक असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 24 ब्युटी ठेवलेलं आहे आणि पुढे फूल म्हणजे FUL लावलेलं आहे बघा. फूल यूचा उच्चार होतो, फूल म्हणून फूल आलं आहे. आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर, अत्यंत आनंददायक, तोच अर्थ होतो.
त्याच्यानंतर 25वं बिकॉज म्हणजे बी होतं आणि कॉज CAUSE कॉज लक्षात घ्या. कॉज CA होतो आणि यूज होतं पण ते येत नाही, कॉज म्हणून डायरेक्ट घेतलं जातं. बिकॉज म्हणजे कारण, त्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट 26वं बिकम इथे बी आहे आणि कम COME म्हणून बिकम म्हणजे बनणे. त्याच्यानंतर 27 आहे बेडरूम इथे पण बेडरूम दिलेलं आहे, शय्यागृह, झोपण्याची खोली. जसं बाथरूम होतं, बाथ BATHROOM बघितलेलं आहे वर. इथे बेडरूम आहे, बेड म्हणजे BED रूम ROOM म्हणजे शय्यागृह, झोपण्याची खोली असते ती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 28 बीफ बीचा ईचा उच्चार बघा लॉंग होतोय, बीफ म्हणून डबल ई आलेलं आहे. बीप म्हणजे गोमांस स्नायूंची शक्ती. त्याच्यानंतर 29 B4 लक्षात घ्या. P4 आपण म्हणतो B4, पण बघायला गेलं तर बफोर होतं. बफोर म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला जर प्रोनाऊन्सिएशन तर बफोर म्हणून ऐकायला येतं. ज्यावेळी लॉंग म्हणजे रनिंग असतं इंग्रजी, म्हणजे जे फॉरेनर्स वगैरे यूज करतात त्यांच्या तोंडून जर तुम्ही म्हटलं तर बफोर असं येतं. बिफोर असं येत नाही, पण आपण इंडियामध्ये बिफोर वगैरे असं यूज करतो, कारण आपण कसं त्या अल्फाबेटला धरून आपण करतो. आता BE म्हणून बी होतं आणि FORE म्हणून बिफोर असं आपण म्हणतो. बिफोर पण फास्ट प्रोनाऊन्सिएशनमध्ये म्हणताना बफोर असं होतं, ते लक्षात घ्या. त्याचा अर्थ होतो आधी, अगोदर किंवा पूर्वी. त्याच्यानंतर 30 बिगिन इथे पण BEGIN इथे BE वाले आहेत, लक्षात घ्या. बीचा अर्थ बी होतं, BE होतं, त्यानुसार ते शब्द आलेले आहे बघा. आता बिगिन BE आणि GIN बिगिन म्हणजे सुरू, आरंभ करणे किंवा प्रथमतः. त्याच्यानंतर 31 बघा बिहाफ इथे पण BE होतं, बी नंतर हाफ HALF बिहाफ किंवा बहॅप पण म्हटलं जातं, बिहाफ पण म्हटलं जातं, म्हणजे वतीने, हित किंवा लाभ. त्याच्यानंतर 32 बिहेवियर इथे बिहेवियर पण इथे होताना काय बिहेवियरमध्ये BE नंतर हेवियर HAVIOUR इथे काय लक्षात घ्या. बिहेवियर असं पण म्हटलं जातं किंवा बहेवियर पण म्हटलं जातं. बहेवियर असं पण म्हटलं जातं, त्यामुळे लक्षात घ्या, दोन्ही लक्षात घेऊन घ्या, दोन्ही पण बरोबर आहे. आता बहेवियर एक्झॅक्टली म्हटलं जातं रनिंगमध्ये, फास्टमध्ये म्हणतात त्यावेळी बहेवियर असं येऊ शकतं किंवा बिहेवियर आपण म्हणताना बिहेवियर, कारण बीचा उच्चार होतो म्हणून. त्याचं काय होतं स्वभाव, वर्तन किंवा वागणूक. त्याच्यानंतर 33 बघा बिहाइंड इथे बिहाइंड म्हणजे BEHIND बी आणि हाइंड बिहाइंड असं आहे किंवा बहाइंड पण म्हटलं जातं. बहाइंड म्हणजे मागे, पाठीमागे किंवा आठ. काही वेळा काही अर्थ BEचा अर्थ पण बहाइंड म्हणून घेतलं, बी म्हणून होतं असं ज्या अर्थी उच्चार आहे त्या अर्थी ते होतं. वर पण बघा बहेवियर होतं, बिहेवियर पण होतं, बहेवियर पण होतं असं आहे. त्याच्यानंतर 34 बघा बिलीफ किंवा बिलीफ आपण म्हणताना बिलीफ म्हणतो, BELIEF बिलीफ. काही वेळा तुम्हाला बलीफ पण ऐकू येईल, पण ते पण चुकीचं नाही आहे, बरोबरच आहे. पण आपण म्हणताना बिलीफ म्हणतो, BE आणि लीफ LIEF म्हणजे बिलीफ म्हणजे विश्वास, श्रद्धा. त्याच्यानंतर 35 बघा बिलीव
BELIEVE, BELIEVE म्हणजे बिलीव किंवा बलीव, बिलीव किंवा बलीव असं म्हटलं जातं, पण मोस्टली बिलीव असं म्हटलं जातं. BE आणि लिव LIEVE म्हणजे काय होतं, विश्वास खरे मानणे, विश्वास किंवा खरे मानणे. त्याच्यानंतर 36 बिलॉंग, बिलॉंग आपण म्हणतो ना बिलॉंग, बीचा बिलॉंग किंवा बलॉंग, ज्या रनिंगमध्ये बलॉंग असं म्हटलं जातं. बिलॉंग BELONG म्हणजे संबंधित चा असणे, चा घटक असणे. त्याच्यानंतर 37 BELOW, BELOW इथे पण बी आणि लो, बी आणि लो दोन शब्द बी आणि लो एकत्र येऊन बिलो झालेला आहे किंवा बलव, बिलो झालेला आहे किंवा ब्लव, पलव असं म्हटलं जातं. बिलो म्हणजे खाली, कमी, हीन दर्जा. त्याच्यानंतर 38 बघा बेल्ट, बेल्ट BELT, बेल्ट, बेल्ट BE होतं, LTचा पण होतो. बेल्ट म्हणजे कमरपट्टा, चाकाचा पट्टा. त्याच्यानंतर 39 बेंड, बेंड इथे पण ENDचा उच्चार होतो. बेंड म्हणजे वाकणे, नमवणे, बेंड. त्यानंतर 40 आहे बेनिफिट, बेनिफिट, बेनिफिट BENEFIT, BENEFIT बेनिफिट, बेनिफिट इथे बघा BE ने BENEFIT बेनिफिट म्हणजे फायदा. त्याच्यानंतर 41 बेट, बेट BET पेट, ईचा उच्चार होतो टीचा म्हणून बेट, बेट म्हणजे पैज, पैज मारणे. त्याच्यानंतर बिटवीन 42 बिटवीन, बिटवीन बघा बी आणि ट्विन, बी आणि ट्विन असं झालेलं आहे. BETWEEN, BETWEEN म्हणजे बीट, BET बीट आणि विन, विनचा WEEN असं आलेलं आहे म्हणून बिटवीन, दोन्ही म्हणजे यांच्यातील दोहोंमध्ये. त्याच्यानंतर 43 बियॉन्ड, बियॉन्ड असं पण म्हटलं जातं, बियॉन्ड म्हटलं जातं, बियांड पण म्हटलं जातं, बियांड किंवा बियॉन्ड BEYOND, BEYOND बियांड म्हणजे पलीकडे, च्या-पुढे. त्याच्यानंतर 44 बायसिकल, बायसिकल BICYCLE, बाय BI होतं, तर CYCLE, CYCLE सायकल, सायकल बायसायकल पण म्हटलं जातं आणि बायसिकल ॲक्च्युली सायकल होत नाही, आपण म्हणताना काही जण म्हणतात बायसायकल असं म्हटलं जातं, पण ॲक्च्युली त्याचं प्रोनाऊन्सिएशन बायसिकल होतं, बायसिकल BICYCLE बायसिकल म्हणजे सायकल, दुचाकी. त्याच्यानंतर 45 बीड, बीड ह्याचा उच्चारातूनच आपल्याला कळतं बीड, आयचा आणि डीचा म्हणून BID बीट म्हणजे बोली, देऊ करणे. 46 बघा बिग, बिग इथे पण BIGचा उच्चार होतो, बिग म्हणजे मोठा, विशाल, महत्त्वाचा. त्याच्यानंतर 47 बिल, बिल इथे पण ILLचा उच्चार होतो, आपल्याला कळतं वाचलं बिल म्हणून BILL. हिशेबाचा आकडा, पक्षाची चोच. त्याच्यानंतर 48 बघू बर्ड, बर्ड IR आणि डीचा उच्चार म्हणून बर्ड, म्हणून बर्ड, बर्ड म्हणजे पक्षी. त्याच्यानंतर 49 आहे बर्थ, बर्थ IRचा होतो आणि थ म्हणजे TH म्हणून बर्थ म्हणजे बर्थ म्हणजे जन्म. त्याच्यानंतर 50 बघा बीट, बीट इथे पण होतं बीट, BI आणि टीचा बीट इथे उच्चार होतो, त्याचप्रमाणे अल्फाबेट आहे त्याप्रमाणेच होतो, बीट I आणि टीचा बीट म्हणजे लहान तुकडा, अंश. त्याच्यानंतर 51 बाईट, बाईट इथे आय होतं, टी आणि ई, बाईट ITE म्हणून BITE बाईट म्हणजे चावणे, तीव्र वेदना करणे. त्याच्यानंतर 52 बघा ब्लॅक, ब्लॅक, ब्लॅक CKचा पण उच्चार होतो, ब्लॅक, लचा पण होतो, ब्लॅक.
म्हणजे BLACK ब्लॅक. ब्लॅक म्हणजे काळा, दृष्ट, काळोख, अंधकार. त्याच्यानंतर 53 ब्लेम. ब्लेम ब्लेम BLAME L होतो आणि म्हणजे ब्लेम. ब्लेम म्हणजे दोष, ठपका, दोष देणे. त्याच्यानंतर 54 आहे ब्लँक. ब्लँक म्हणजे BLANK होतं न आणि कचं उच्चारण ब्लॅ होतं ब्लॅ. BLA ब्लॅ आणि NKचं क ब्लँक म्हणजे मोकळा, रिकामा, रिक्त. त्याच्यानंतर 55 बघा ब्लाइंड. ब्लाइंड BLIND ब्लाइंड म्हणजे आंधळा, अजाण. त्याच्यानंतर 56 आहे ब्लड. इथे ब्लडचा उच्चार बघा BL म्हणजे जास्त होतो म्हणून डबल ओ आलेलं. ब्लड म्हणजे रक्त, वंश. ब्लड आपण बोलताना ब्लड म्हणून म्हणतो. जर स्लोली आपण बघायला गेलं तर अला जो खेचतोय, ओला खेचतोय म्हणून ब्लड असं होतं, डबल ओ टी. त्याच्यानंतर 57 ब्लो. इथे ब्लो BLOW लो प आणि लो म्हणून BLOW ब्लो म्हणजे फुंकणे, वाहणे, फुगवणे. त्याच्यानंतर 58 आहे ब्लू. BLUE ब्लू म्हणजे निळा किंवा आकाशी रंगाचा किंवा अश्लील असा आहे ब्लू BLUE. त्याच्यानंतर 59 आहे बोट. बो म्हणून BO आणि AT बोट. BOचा उच्चार होतो अचा आणि टचा, बोट असं आहे. बोट म्हणजे होडी, नाव, छोटे जहाज किंवा बोट म्हटलं जातं. त्याच्यानंतर 60 बघा बॉईल. BOIL होतो आणि इल होतं, इलचं म्हणून बॉईल म्हणजे उकळणे, खवळणे किंवा उकडणे असं होतं. त्याच्यानंतर 61 बुक. इथे ओचा उच्चार बघा खेचतोय, बोक. बू आणि ओ खेचतोय आणि के होतं म्हणजे बुक असं आहे म्हणून BOOK. बुक म्हणजे पुस्तक, ग्रंथ, खंड. त्याच्यानंतर 62 आहे बूट. इथे पण ओ खेचतोय म्हणून बूट OO डबल होतोय आणि टी बूट म्हणजे बूट, लाभ. आणखी मोटार गाडीच्या पाठीमागे सामानाची जागा असते त्याला पण बूट म्हटलं जातं. त्याच्यानंतर 63 बघा 63 बॉर्डरचा BOR बॉर होतं आणि डर ते एकत्र आलं बॉर्डर असं होतं म्हणून BORDER बॉर्डर म्हणजे काय, सीमा, कडा, किनारा. त्याच्यानंतर 64 आहे बॉर्न. बॉ होतं आणि रन म्हणून बॉर्न BORN. बॉर्न म्हणजे जन्म, जन्मता. त्याच्यानंतर 65 बघा बॉरो किंवा बारो म्हटलं जातं. बॉरो आपण बॉरो म्हणतो BORROW BO आणि रो म्हणजे कसं होतं बॉरो, रचा डबल उच्चार होतो म्हणून डबल आर आलेला आहे BORROW बॉरो. बॉर आणि रो असं आहे ते, बॉर आणि रो म्हणून बॉरो असं झालेलं आहे किंवा काही वेळा बारो पण म्हटलं जातं म्हणजे कर्ज होणे, कर्ज करणे. त्याच्यानंतर 66 बघा बोथ. बो आणि थला TH लागतं, बघितलंच आपण TH म्हणून बोथ बो आणि BOTH बोथ असं. दोन्ही म्हणजे त्याचं मराठीत होतो दोन्ही, दोघे मिळून, एकत्र. त्याच्यानंतर 67 आहे बॉदर THER दर म्हणजे बॉदर म्हणजे त्रास देणे किंवा चिंता किंवा घाबरवणे, बॉदर असं आहे. त्याच्यानंतर 68 आहे
बॉटम. इथे पण बॉटम, बॉट आणि टम हे दोन शब्द मिळून ते बॉटम असं आलेलं आहे. बॉटम, बॉट होतं आणि टम होतं म्हणून बॉटम असं डबल टीचा उच्चार होतो त्याचा, म्हणून बॉटम. बॉटम म्हणजे तळाशी मूळ आधार. त्याच्यानंतर 69मध्ये बाऊल. बाऊल आपण काय म्हणतो, बाऊल किंवा बोल पण म्हटलं जातं, लक्षात घ्या. बोल, बोल म्हणजे BOWL किंवा बाऊल. बाऊल पण होतं बाऊल. यूचा डब्ल्यूचा आणि डब्ल्यूचा आणि Lचा उच्चार होतो बाऊल किंवा बोल. बोल वाटी, वाटी प्याला वाडगा. त्याच्यानंतर 70 बघा बॉक्स. बॉक्स ह्याच्या उच्चाराप्रमाणेच होतो त्याचा बॉक्स. BO आणि साठी X वापरला आहे. बॉक्स. बॉक्स म्हणजे पेटी, न्यायालयातील ज्युरीची जागा, गाडी हाकणाऱ्याची जागा. त्याच्यानंतर 71 आहे ब्रेन. ब्रेन. इथे पण R आणि रेन म्हणजे ब आणि रेन. ब्रेन. रेन आपल्याला माहीत असेल RAIN म्हणून ब्रेन असं केलेलं आहे. ब आणि रेनला जोडला आणि ब्रेन असं केलं आहे. ब्रेन म्हणजे मेंदू, बुद्धी. त्याच्यानंतर 72 बघा ब्रांच. ब्रा BRA ब्रांच आणि न चा पण उच्चार होतो बघा, न च म्हणून ब्रांच. ब्रांच म्हणजे शाखा, फांदी, फाटा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 73 ब्रेव. इथे पण ब्रेव होतं, ब्रेव म्हणून ब्रेव्ह. BRAVE म्हणजे काय, धाडसी, शूर, धीर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेक. इथे बघा ब्रेला BRE होतं आणि केला ब्रेक. ब्रेक ब्रे आणि म्हणून ब्रेक असं आलेलं आहे. ब्रेक म्हणजे खंडित, फोडणे, विराम, प्रवास थांबवणे. त्याच्यानंतर 75 आहे ब्रेस्ट. इथे ब्रेस्ट कसं आलं सांगा, ब्रेस्ट. आता BRE ब्रे होतं, ब्रे आणि अस्ट म्हणजे AST असट असा उच्चार होतो बघा, असट ब्रेस्ट म्हणून AST म्हणून ब्रेस्ट. BREAST ब्रेस्ट म्हणजे स्तन, छाती किंवा धैर्याने तोंड देणे. लक्षात घ्या, असं जर तोडून आणि तुम्ही जर असं हळूवारपणे जर तुम्ही प्रोनाऊन्सिएशन ऐकलं तर तुम्हाला ते लक्षात येतं. शब्द त्याचा आपल्याला कळतो इंग्रजीमध्ये आणि त्याचप्रमाणे त्याची रचना केलेली असते. त्यामुळे लक्षात घ्या, प्रोनाऊन्सिएशन करताना पण आपल्याला स्पेलिंग पार्ट होतं, ते कळतं, लक्षात येतं. म्हणजे स्पेलिंग बनवणं पण सोपं होतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या प्रोनाऊन्सिएशनचं किती महत्त्व आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण 76 ब्रेथ. इथे पण ब्रेथ. इथे BRE आहे, पण ATH म्हणजे ब्रेथ असं आलेलं आहे. ब्रेथ म्हणजे श्वास, वाऱ्याची मंद झुळूक. त्याच्यानंतर 77 बघा ब्री BRI ब्री म्हणून ब्री आलेला आहे. ब्री आणि C केला क म्हणून ब्रीक म्हणजे वीट. त्याच्यानंतर 78 बघा ब्रिज. इथे लक्षात घ्या, ब्रिज साठी काय केलं, ज केलेला आहे. ब्रिज BRI ब्री आणि DGE साठी ज केला त्यांनी, पण ब्रिज. इथे डचा उच्चार होतो, लक्षात घ्या, ब्रीड आणि ज, पण ड सायलेंटमध्ये राहतो आणि ब्रिज असं होतं. ब्रिज म्हणजे नाकाचे हाड किंवा ज्यावर पूल बांधतात ते. त्याच्यानंतर 79 ब्रीफ. इथे उच्चाराप्रमाणेच होतं ब्रीफ. BRIEF ब्रीफ म्हणजे संक्षिप्त, थोडक्यात किंवा क्षणिक. त्याच्यानंतर 80 बघा ब्राईट. BRIGHT ब्राईट. इथे ब्राईट
ते अचा उच्चार होत नाही, लक्षात घ्या. अचा उच्चार होत नाही, पण आयच्या उच्चारात तो इन्क्ल्यूड होतो. ब्राईट, अच्या ब्राईट, ब्राईट म्हणून ब्राईट, BRIGHT असं केलेलं आहे. तेजस्वी, उज्ज्वल, हुशार. त्याच्यानंतर 81 ब्रिलियंट, ब्रिलियंट, ब्रिलियंट. इथे बघा ब्रिलचं BRIL, ब्रिल घेतलं, नंतर लियंट, लियंट, LIANT असं आहे. LINT म्हणजे ब्रिल प्लस लियंट म्हणून ब्रिलियंट, ब्रिलियंट असं आलेलं आहे. ते BRILLIANT, ब्रिलियंट असं, म्हणजे अत्यंत हुशार, तल्लख. त्याच्यानंतर 82 82 ब्रिंग, ब्रिंग, BRING, ब्रिंग. ब आणि रिंगचा उच्चार होतो, ब आणि रिंग, ब्रिंग. पण ब सेपरेटली देत नाही, BRI म्हणून ते ब्री घेतलेलं आहे, ब्री. आणि न जी म्हणजे ब्रिंग, यांचा उच्चार ब्रिंग, मग ब्रीमध्ये येतो, आणि ग सेपरेटली म्हणून ब्रिंग, BRING, ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे, घेऊन येणे किंवा बोलणाऱ्यापाशी घेऊन जाणे. त्याच्यानंतर 83 प्रोट, ब्रॉड, ब्रॉड, BROAD, ब्रॉड, ब्रॉड, BRO ब्रॉ होतं, आणि AD म्हणजे ब्रॉड, म्हणजे रुंद, मोठा, उदार किंवा व्यापक असं आहे. ब्रॉड, रुंद, मोठा, उदार, व्यापक. त्याच्यानंतर 84 ब्रदर, ब्रदर. इथे ब्र आणि ऑदर, ब्र आणि ऑदरचं एकत्र आलं आणि ब्रदर असं झालेलं आहे शब्द, ब्रदर, BROTHER, ब्रदर. ब्रदर म्हणजे भाऊ, सहकारी, जातभाई. ब्रदर, ब्र, BRO आणि दर, THER, ब्रदर असं झालं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्राऊन, ब्राऊन. इथे पण ब्राओन, ब्र ओन, ब्र ओन असं आहे. ते ब्र ओन, BROWN, ब्र ओन. पण ते होताना ब्रा होतं, ब्रा ऊन, ऊन UWNचं घेतलेलं आहे म्हणून ब्राऊन, ब्राऊन म्हणजे तपकिरी, बदामी रंगाचा. त्याच्यानंतर 86 बबल, बबल. इथे ह्याच्यावर बघूनच होतो उच्चार त्याचा, बबल, 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 BUBB, बबल असं होतं, बबल, BUBBLE, बबल. बबल म्हणजे बुडबुडा, द्रव्याचा फुगा. त्याच्यानंतर 87 बजेट, बट जेट, बट आणि गेट होतं, ते बट गेट. त्याचं बजेट होतं किंवा बजेट होतं. बजेट पण म्हटलं जातं, बजेट पण म्हटलं जातं. म्हणजे काय, अंदाजपत्र, बातम्या किंवा पत्रे यांचा संग्रह म्हणजे बजेट किंवा बजेट. त्याच्यानंतर 88 बिल्ड, बिल्ड, BUILD, बिल्ड. आयचा उच्चार होतो, LDचा पण होतो म्हणून बिल्ड. बिल्ड म्हणजे बांधणे, उभारणे, रचना करणे असं आहे. त्याच्यानंतर 89 बंच, बंच. इथे UNCHचा पण उच्चार होतो, बंच, BUN, बन होतो, CH, बंच. म्हणून बंच म्हणजे घट, घोस, गुच्छ, एकत्र आणणे असं आहे, बंच. त्याच्यानंतर 90 बर्न, 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 बर्न म्हणजे जळणे, जाळणे, बर्न. म्हणून बर्न म्हणजे जळणे, जाळणे, भाजणे किंवा पेटलेले असणे, बर्न. याचा उच्चार पण का बघा, BURN, बर्न, BURN असं होतं, बर्न. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर 91 त्याचं काय, बस्ट, बस्ट, BURST, बर्स्ट, BUR आणि ST, बर्स्ट. बर्स्ट म्हणजे फुटणे, स्फोट किंवा फुटलेला असं होतं, बर्स्ट. त्याच्यानंतर 92 बेरी, बेरी, बेरी म्हणजे काय, बेरी. इथे BURY, बेरी. बेरी म्हणजे पुरणे, पृथ्वीला पुरणे किंवा झाकले, चाणे असं आहे, बेरी, BURY. त्याच्यानंतर 93 बस,
बस इथे पण उच्चाराप्रमाणे होतं बस, ब य आणि सचा उच्चार, ब य स, यला यू आणि स एस, बस, बी यू एस बस, म्हणून बसचा होतो बी यू एस बस. म्हणजे काय, बसमधून जाणे किंवा संधी गमावणे. त्याच्यानंतर बुश, बुश, बू, बी यूचा बू आणि शचा एस एच, बुश, बुश, म्हणून बुश म्हणजे झुडूप, ओसाड प्रदेश. त्याच्यानंतर 95 म्हणजे बिझनेस, बिझनेस, इथे बिझनेस, बिझनेस म्हणजे व्यवसाय, धंदा, व्यापार. बीज, इथे बघा बीजी, बीजी होतं इथे बी यू एस आय, बीजी आणि नेस, एन ई डबल एस पण होता ना बिझनेस, बिझनेस, बीज आणि आयचा पण उच्चार होतो त्यामध्ये, म्हणून बिझनेस असं होतं, बिझनेस, बी यू एस आय एन एस. त्याच्यानंतर 96 बिझी, बिझी, इथे बी यू एस आय एस वाय, सॉरी आय नाही एस वाय, बी यू एस वाय म्हणून बिझी, बिझी. त्याच्यानंतर बिझनेस म्हणजे व्यवसाय, धंदा, व्यापार, ते बघा बिझी, बिझी, बी यू एस वाय, बिझी, बिझी म्हणजे व्यस्त, कामात व्यग्र असणे. त्याच्यानंतर 97 बट, बट इथे तर बी यू टी सरळच होतं बट, बी यू टी, बट म्हणजे काय, परंतु, पण, फक्त, केवळ, शिवाय. त्याच्यानंतर बटन, बटन इथे टचा उच्चार डबल होतो, बट आणि टन, बट आणि टन दोन शब्दांना एकत्र करून बटन असं केलेलं आहे, त्यामुळे डबल टी पडलेला आहे, तो बटन असं झालं, बटन, म्हणून पी यू डबल टी ओ एन बटन. त्याला काय, बटन, गुंडी, बटन लावणे. त्याच्यानंतर बी यू वाय बाय, बी यू वाय बाय, बाय म्हणून बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे, खरेदी. त्याच्यानंतर 100 लास्ट वाय आहे बाय, हे पण लक्षात घ्या, बाय, बी यू वाय पण बाय होतं आणि बी वाय पण बाय होतं, लक्षात घ्या, बाय बाय, पण त्यांची काय हे आहे, त्याचा अर्थ आहे तो डिफरंट आहे, लक्षात घ्या. बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे, खरेदी करणे, आणि बाय, बाय म्हणजे द्वारे, जवळ, मधून, वेळी, मध्ये असं. आता बाय तो वापरताना पण लक्ष देऊन वापरलं पाहिजे, जो सेंटेन्सची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे ते यूज करायला पाहिजे. बाय कशाला, द्वारे, जवळ, मधून, वेळी, मध्ये वगैरे, त्यावेळी बी वाय यूज करायचं. आणि बी यू वाय विकत घेणे, खरेदीसाठी असेल तेव्हा बी यू वाय यूज करायचं, हे लक्षात घ्या. बाय, कारण दोन्ही बायच आहे, स्पेलिंग डिफरंट आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे 100 आहेत. हे खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, तुम्हाला माहिती असेल दररोजच्या वापरात जवळपास 90 ते 95% हे शब्द वापरले जातात, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा त्यांचं प्रोनाऊन्सिएशन आणि शब्द कसे बनवतात ते लक्षात ठेवा. कशाला, कारण शब्द बनवतात कसे ते लक्षात आले तर मग आपल्याला स्पेलिंग पण तयार करता येतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला लक्षात ठेवून त्यांचे प्रोनाऊन्सिएशन पण सुधारता येतं. त्यामुळे प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित देणं खूप महत्त्वाचं आहे इंग्लिश स्पीकिंगमध्ये. त्याच्यामुळे सांगतो आहे, इंग्लिश स्पीकिंगमध्ये प्रोनाऊन्सिएशनला खूप महत्त्व आहे. कॉन्सन्ट्रेट करा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन द्या, कारण प्रोनाऊन्सिएशनवरच सगळं डिपेंड्स असतं, त्याच्यामुळे सांगतो आहे. चला तर मग आता आपण बघणार आहोत आणखी आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण तुम्हाला लक्षात करून देतो की आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ, त्याच्यावर व्हिडिओ आहे, त्याचप्रमाणे वर्ड्स आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, असे बरेचसे तुम्हाला जे इंग्रजी स्पीकिंगसाठी पाहिजे ते सगळं आम्ही तिथे देत असतो. त्याच्यामुळे फेसबुक पेजला आमच्या भेट द्यायला विसरू नका, प्लस फॉलो आणि लाईक करायला पण विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे, त्याच्यावर आमचे सिरीज असतात, त्याचप्रमाणे एक स्टोरी वगैरे असतात, त्यामध्ये पण इंग्रजी बऱ्यापैकी इन्क्ल्यूड केलेलं आहे. ते तुम्ही वाचून तुम्हाला संभाषणामध्ये कसं वापरता येतं हे तुमच्या लक्षात येईल, म्हणून तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ, लक्षात घ्या.
त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ, त्याच्यावर पण आम्ही बरीचशी थोडीफार माहिती देत असतो स्पीकिंग रिलेटेड. त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटणार आहोत आता प्रोनाऊन्सिएशन सी घेऊन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत व्यवस्थित लक्ष देऊन करा. ए आणि बीचे जे काही आहेत प्रोनाऊन्सिएशन वर्ड्स आहेत ते वाचून घ्या. लक्षात आले नसेल तर त्याच्याने बिल्डअप प्रॅक्टिस करत राहा. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे लक्षात घ्या, ते व्यवस्थित करा. आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये प्रोनाऊन्सिएशन सी घेऊन. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करा. धन्यवाद.